असतात त्यांना माहिती आहे. नांदगावकर साहेब, आता आपण युतीविषयी आता बऱ्याच आपण या खरं व्यक्तिगत गोष्टी बऱ्याच बोललो, पण आता राजकारणाविषयी थोडंसं बोलतो. काय महापालिका निवडणुका आहेत, असं म्हटलं जातं की ठाकरेंची एकत्रित ताकद ही मोठी एक प्रकारे राजकीय ताकद असेल तिथे. तुम्ही स्वतःही ट्विट केलं तर तुम्ही म्हटलं होतात की 1+1=11 होता तिथे. तशी जर तुम्ही एखादी एकत्रित विचार करता, असा कुठला पक्षाचा विचार झाला आहे का या क्षणाला की आपण एकत्रित आल्याने साधारणपणे हे एक जे राजकारणाचं अरिथमॅटिक असतं, जे गणित असतं की बाबा इथे आपल्याला होऊ शकेल, याचा काही विचार झाला? बिलकुल. कुठल्याही गोष्टीचं म्हणजे एकाच बाजूने बऱ्याच गोष्टींवरती विचारच पक्ष करत असतो ना. पहिली गोष्ट, आम्ही आतापर्यंत निवडणुका ह्या एकला चिलोरे ह्याच भूमिकेतून स्वबळावरच लढवलेल्या आहेत. काय त्याच्यानंतर समजा आम्ही कोणासोबत जाणार असू तर त्याचे वेगवेगळे फॅक्टर, समजा BJP सोबत आम्ही गेलो, तो BJP आणि मनसेचं काय होऊ शकतं, एकनाथ शिंदे आणि मनसेचं काय होऊ शकतं, BJP एकनाथ शिंदे आणि मनसे आणि अजितदादा पवार असं गणित काय बनू शकतं, उद्धव साहेब आणि राजसाहेब असं गणित काय बसू शकतं, ह्याच्यावरती आता ॲनालिसिस तर करावंच लागतं ना. सगळे परम्युटेशन कॉम्बिनेशन आपण सगळे ॲनालिसिस करण्याच्या सोबतच पर्सेंटेज, वोट ऑफ पर्सेंटेज जी आहे ती मग पाहावं लागते. त्याच्यामध्ये किती टक्केवारी कुठल्या मतांची आहे त्याचाही विचार करावा लागतो. याच्यात तुम्हाला कुठला बेस्ट वाटतं कॉम्बिनेशन? नाही, मला असं वाटतं की हे सगळे कॉम्बिनेशन जरी मी पाहिले तरी माझ्या कॉम्बिनेशनच्या पलीकडे आहे की 2 भाऊ एकत्र येतात. हे माझ्यासाठी महत्त्वाचं कॉम्बिनेशन आहे. त्याच्यात काय होईल ते मला आजच्या तारखेला मी तुम्हाला सांगू शकत नाही, पण मला एकंदर दिसतोय लोकांच्या भावनेतून. मी मध्यंतरी आता बच्चू कडू साहेबांची जी 7/12चा कोरा उतारा करा म्हणून 7/12 कोरा करा तो त्यांची जी पदयात्रा होती त्या पदयात्रा साहेबांनी मला पाठवलं होतं. मी त्यावेळेला 1300 किलोमीटर जाऊन येऊन केलं. सकाळी गेलो आणि रात्री परत आलो मी. त्यावेळेला मी त्यांच्या पदयात्रेत गेलो होतो. त्यावेळेला मला शेतकरी भेटले, तिथले कार्यकर्ते भेटले, वेगवेगळ्या पक्षाची लोक भेटली. मध्यंतरी मी सांगलीला एका ह्याच्यात गेलो होतो, काय अशा बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेला मी कोकणात गेलो होतो, तर लोकांमध्ये तो प्रचंड उत्स्फूर्तपणे त्यांचा मला जाणवते की नाही दोघे एकत्र आले पाहिजेत काय. आणि तो प्रेशर पण आहे त्याचा काय. बरं, त्याच्यात काय फक्त पक्षाची लोक नाहीत कमलेश, त्याच्यात इतर पक्षाची लोक आहेत, त्याच्यात सामान्य माणसं सुद्धा आहेत ज्यांचा राजकारणाचा गंध नाही. मी तुम्हाला सांगतो, माझ्या सासरवाडीला मी साहेबांनी सांगितलं, माझ्या सासरवाडीला मी मुलुंडला गेलो होतो. मी 1-1.5-2 वर्षांनी गेलो तिथे. गेल्यानंतर त्यांच्या घरी मी बसलो होतो. तिथल्या आजूबाजूच्या काही महिलांना कळलं तर त्या घरामध्ये आल्या तिकडे माझ्या सासरवाडीला आणि बोलल्या, बाळा ते आम्ही TV वर ऐकतोय ते झालं पाहिजे. 4-5 महिला होत्या, 60, 65, 75, 80 अशा महिला होत्या. बघा, ते काहीतरी झालंच पाहिजेत. अजूनही महाराष्ट्रातून फोन येत असतात, वेगवेगळ्या पक्षाच्या लोकांची येतात, वेगवेगळ्या लोकांची येतात काय. त्याच्यामुळे ते कॉम्बिनेशन हे कसं आहे, निवडणूक ही एक तर लोकांच्या हातात असते. निवडणूक 2 प्रकारे असते. आता EVM आली म्हणून सोडा, EVMच्या हातात गेले आता एखाद्याने पाहिलं तर. बरं, पण एक तर लोक निर्णय घेतात निवडणुकीत काय करायचं, ती लोकांच्या हातात निवडणूक असते किंवा यंत्रणेच्या हातात निवडणूक असते. अशा 2 प्रकारच्या निवडणुकांमध्ये ते तंत्र आहे. त्याप्रमाणे लोकांनी निवडणूक जर हातात घेतली ते विषय येत नाही. 2014 साली लोकांनीच नरेंद्र मोदी साहेबांनी निवडणूक हातात घेतली होती, आलं का लक्षामध्ये. त्याच्यामुळे विरोधी पक्ष हा नेहमी जिंकत असतो, सत्ताधारी पक्ष हारतो, म्हणजे त्याच्याही अँटी इन्कम्बन्सी असते. त्यामुळे हे जे समीकरण आता आपण सगळं समीकरण पाहिलं त्याच्यामधलं हे समीकरण बेस्ट आहे असं लोकांचं मत झालेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यावरती विचार होण्याची आवश्यकता आहे. पण मग पुढे काय, म्हणजे ह्या हिशोबाने अजून बघा, उद्धव ठाकरे बोलतात, पण आम्ही असं एक बघितलंय राज ठाकरे फारसं बोलताना दिसत नाही. उद्धव ठाकरे वारंवार या विषयावरती बोलतात की आम्ही आता एकत्र आलेलोच आहोत, त्यांच्या मुलाखतीत म्हणाले. पण राज ठाकरेंकडून अजून असं सूचक किंवा असं आपण कॉन्क्रीट असं कुठलं विधान? राजसाहेब सभा पूर्वीपासून तसाच आहे. ते कुठल्याही या गोष्टीचं विचार करतात पूर्ण. म्हणजे आम्ही जर 100 पावलं असू तर साहेब 10,000 पावलांवर असतात, पुढे असतात, आणि त्याच्याविषयी त्यांचा विचार असतो. आणि ते एवढे कॉम्बिनेशन त्यांच्या 4ही बाजूनी फिरत असतात आणि ते ऐकून आम्ही सुद्धा कधी कधी थक्क होतो, कधी कधी हतबल होतो आम्ही साहेबांचे ऐकून. अरे बापरे म्हटलं, थक्क होतं, पण अरे बापरे असं आहे. एवढं ते विचार फार करतात बारीक सारीक गोष्टींचा. आणि हे मला वाटतं त्यांनी खरं देवानी त्यांना देणगी दिलेली आहे ती.
काय, आणि त्याच्यामुळे त्यांनी सगळ्या गोष्टीचा विचार करूनच एखाद्या गोष्टीवरची ते आपली भूमिका मांडत असतात. आता बघा ना तुम्ही, त्या महाकुंभचाच विषय किती आम्हाला त्रासदायक झाला होता. साहेब मला बोलले होते त्याच्यावरून, नाही का, त्याच्यावर किती लोकांनी मला भडकवण्याचाही प्रयत्न केला होता. पण कसं आहे, पण त्याच्यात आता कालांतराने अभययोग साहेब पण परवा बोलले. होय, आता सगळीकडून झालं ना ते सुरू. त्याच्यामुळे काही त्या हिंदूंच्या भावनांचा त्याच्याशी काही संबंध नव्हता. नदीचं प्रदूषण हा विषय, म्हणजे ते जे बोलतात ते कालांतराने लोकांना पटतं ते. आणि आता युतीचं जेव्हा तुम्ही म्हणतात, म्हणजे तुम्ही बाकी सगळे मागे सांगितलं की परम्युटेशन कॉम्बिनेशन कसे असतील, एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की मग आपण नक्की कोणासोबत असणार आहात. म्हणजे उद्धव ठाकरेंसोबत फक्त युती असेल की मग चर्चा ही पण आहे की मनसे ही इंडिया आघाडीचा किंवा महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीचा घटक असेल का? आजच्या तारखेला मी ते सांगू शकत नाही की नेमकी कोणाचा घटक असेल, ते मी आजच्या तारखेला सांगू शकतो. पण आमची विचारधारा जी आहे, जी विचारधारा बाळासाहेबांची आमची मुळात घडवलेली आहे, ही मराठी आणि हिंदुत्व अशी विचारधारा घडवलेली आहे. आणि त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की राजसाहेब त्या विषयाला सोडून काहीतरी करतील. पण शेवटी राजकारण आहे. राजकारणामध्ये कधी कधी काही वेळेला काही गोष्टी स्वीकाराव्या लागतात, स्वीकारल्या जातात. त्यामुळे कधी कधी काही गोष्टी घडतात, कराव्या लागतात. त्याच्यामुळे आजच्या तारखेला त्याच्यावरती काही आम्ही विचारच केलेला नाही. पण मग अशा वेळेस दुसरा एक युती म्हटले की सगळ्यात दुसरा एक महत्त्वाचा प्रश्न होतो की मग मोठा भाऊ छोटा भाऊ कोण? युतीमध्ये एका पक्षाला कोणाला तरी थोडासा एक पाऊल मागे जावंच लागतं. हो, म्हणजे काय त्याच्यामध्ये मी ज्यावेळेला 2017 ज्यावेळेला त्यांच्याकडे गेलो होतो मातोश्रीला महानगरपालिकेचा प्रस्ताव घेऊन, त्यावेळेला मी तेच सांगितलं होतं की आम्ही छोटे भाऊ आहोत, तुम्ही मोठे भाऊ आहात. अच्छा, असं प्रस्ताव घेऊनच मी त्यावेळेला त्यांच्याकडे गेलो होतो. त्याच्यामुळे काही विषयच येत नाही. आणि तसं पाहिलं तेव्हा का नकारला होता प्रस्ताव त्याने? तेव्हा 17 तुम्ही एवढं चांगलं प्रपोजल दिलं होतं. त्यावेळेला ते खूप उंचावरती होते, आम्ही उंचावर नव्हतो, आम्ही खालीच होतो. आणि आम्ही खालीच होतो, आमचा काही विषय नाही. त्याच्यामुळे तो गोष्ट आज त्यांना वाटते की नाही आपण दोघे एकत्र आलो तर बरं होईल. कसं आहे, मी तुम्हाला बोललो ना, समय बडा बलवान होते. कालानुरूप काही परिस्थिती, ही जाणीव त्यांना आता झाली असं तुम्हाला वाटतं की तेव्हा त्यांना जाणीव नव्हती? कदाचित झाली असेल जाणीव त्यांना तशी. कारण मधल्या काळात स्टेटमेंट अशी आली होती की मनसे संपलेला पक्ष वगैरे वगैरे. हां, ते ठीक आहे ना, मी तुम्हाला तेच म्हणालो. निवडणुकीमध्ये काय आहे, निवडणुकीमध्ये काही वेळेला स्टेटमेंट्स येतात. त्या स्टेटमेंट आल्या म्हणजे त्याचं वाईट वाटून घेण्याचं कारण नसतं. ते कधी कधी राजकारणामध्ये त्या स्टेटमेंट कराव्या पण लागतात. आम्ही करतो कधी कधी त्या स्टेटमेंट. कारण ते स्टेटमेंट केलं म्हणजे आम्ही काय एकमेकांचे दुश्मन झालो असेल. आणि महाराष्ट्राची संस्कृती तर फारच वेगळी आहे. काय आत्ताही थोडीशी गोंधळ झाली. आता बघितलं विधानसभेमध्ये काय चाललंय, ते एकमेकांची शिवीगाळ करण्यापासून मारामारी होण्यापर्यंत. पण तुम्ही पण केली होती मारामारी तुमच्या पक्षात? आम्ही केली होती. तुम्ही तर सभागृहात मारलं होतं अबू आझमींना. तो विषय होता वेगळा, मराठीचा विषय होता. त्याच्यामुळे त्यांनी मराठीत शपथ घ्यावी एवढीच अपेक्षा होती, बाकी तो काही विषय नव्हता. त्याच्यामुळे आणि त्यावेळेला आमचे फायर ब्रँड सगळे तरुण आलेली सगळी मंडळी होती. त्याच्यामुळे ते त्या झालेली ती घटना होती. पण झाली ती होऊन गेली घटना त्यावेळेला. पण सभागृहाच्या आवारामध्ये